नमस्कार, मी नयन धावडे आणि मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या या चॅनलवरती. तर आजचा विषय तुम्हाला अगदी हेडिंगवरून समजला असेल, तो म्हणजे चेहऱ्यावरील काळे डाग कसे घालवायचे किंवा ते कसे कमी करायचे. यासाठी म्हणजे मी तुम्हाला सर्व उपाय, अगदी सर्व, म्हणजे मग ते क्रीम असो, डर्मोलॉजिस्टचे काही ट्रीटमेंट असो किंवा आपले घरगुती उपाय जे आपण खाऊ शकतो, अगदी सर्व उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत समोर जाण्याच्या आधी मी तुम्हाला हे एक गोष्ट नक्की सांगणार आहे की घरगुती उपाय हे जितके तुम्हाला स्ट्रॉंग दिसत असेल त्याचा इफेक्ट हा तितका स्लो होतो. त्यामुळे एखाद्या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसतो किंवा आपलं असं चित्र दिसतं बिफोर अँड आफ्टरचं सीन चित्र दाखवल्याप्रमाणे, पण असं काही नसते होत. माझ्यावर विश्वास ठेवा. काही वेळाचा कालावधी लागत असतो. म्हणजे तुम्ही बघा, एखादी गोष्ट दुष्परिणाम होण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे एखादी गोष्टीचा इफेक्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणजे एका रात्रीत ते होत नाही. मग त्याला ते घालवायचं असेल तर त्याला त्याचा एक कालावधी लागतो. परंतु मी जे गोष्टी तुम्हाला सजेस्ट करणार आहे त्याने तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग नक्की जातील, अगदी 100% जातील. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर बघायचा आहे. आता मी ज्याही गोष्टी तुम्हाला सजेस्ट करणार आहे त्या आठवड्यातून तुम्हाला 2दा, म्हणजे अगदी मॅक्स 2दा ट्राय करायचे आहे. कारण की जर तुम्ही खूप जास्त ट्राय केले, अगदी ज्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह त्यांनी तर मी सांगेल की आठवड्यातून एकदा करा. कारण खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही हे केलं तर तुमची स्किन ही तितकीच जास्त सेन्सिटिव्ह सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून 2दा हे प्रयोग नक्की करा. नंबर 1, ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफड. आता सर्वांना माहिती आहे की कोरफडमध्ये किती गुणकारी धर्म असतात. म्हणजे अगदी कोरफडचा गर जर तुम्ही केसांना लावला तर केस खूप छान सिल्की आणि स्मूथ होतात. किंवा एखाद्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा काही लागलं असेल तर थंडगार कोरफडचा गर जर तुम्ही त्याला लावला ना तर तुमची जखम लवकर कमी होते किंवा लवकर ती कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्हाला शक्यतो काय करायचं आहे, कोरफडचा जेल, जो कोरफडचा पूर्ण गर असतो तो मस्त एका वाटीमध्ये किंवा एखाद्या गोष्टी छोट्याशा स्टोअर करून घ्या आणि आठवड्यातून 2दा किंवा आठवड्यातून एकदा मस्त हाताला, पायाला, चेहऱ्याला लावायचा आणि साधारण 15-20 मिनिटांनी आंघोळ करून घ्यायची. त्यामुळे जे काही राडा होणार असेल तो आंघोळीमध्ये होणार आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल की याने तुमच्या चेहऱ्यावर एक छान कूलिंग इफेक्ट मिळालेला आहे आणि काळे डाग याला जायला सुद्धा मदत होते. तर नक्की तुम्ही एकदा तरी कोरफडचा यूज या प्रकारे करून बघा. 2, कुकुंबर म्हणजे काकडी. आता एखाद्या पार्लरमध्ये किंवा जाहिरातीमध्ये आपण बघतो की असे डोळ्यावरती किंवा आता आता तर संपूर्ण चेहऱ्यावरती काकडी ठेवली जाते. कारण काकडीमध्ये कूलिंग प्रॉपर्टी असते. तर बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं की काकडीमध्ये 90% ते पाणीच असतं. मग आपण चेहऱ्यावरती लावतोय तो काय करते, चेहऱ्याला पाणी पाजतोय, म्हणजे एक हायड्रेशन देतोय. त्यामुळे अगदी तुम्ही छोटे छोटे त्याचे काप करून संपूर्ण चेहऱ्यावरती किंवा जिथे जिथे तुम्हाला रब करायचं असेल तिथे रब करू शकता किंवा छान मस्त किसून घ्या आणि त्याचा जो अर्क असतो, म्हणजे जे पाणी असतं ते एखाद्या ब्रशने, मेकअप ब्रशने नाही, एक फॅन ब्रश मिळतो 30-40 रुपयाचा तुम्हाला तो मिळेल आणि त्याने छान तसा लेप लावून घ्या आणि साधारणतः थोडा वाढल्यानंतर म्हणजे 10-15 मिनिटांनी आंघोळ करा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. कारण की प्रत्येक गोष्टीनंतर तुमची स्किन ही ड्राय झालेली असते. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक गोष्टी मी जे तुम्हाला सजेस्ट करणार आहे त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचंच आहे. पण काकडीचाही असा यूज करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. नंबर 3, पोटॅटो म्हणजे बटाटा. तर बटाटा हा इतका चांगला टॅन रिमूव्हलचे काम करतो. म्हणजे अगदी तुम्ही बटाट्याचे काप करून तुम्ही अख्खं शरीराला लावू शकता. म्हणजे कोपरे, गुडघे, मानेचा मागचा भाग सर्वीकडे त्याला असं छान त्याचे काप करायचे चकत्यासारखे आणि पूर्ण रब करायचं. किंवा खिचडी टाकल्याप्रमाणे आपण जेव्हा तो किस करतो तर त्याचा अर्क तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती लावू शकता, जसं आपण काकडीचा लावलेला. आणि साधारण 10 ते 12 मिनिटांनी थोडासा कोरडापणा जाणवेल. कारण की बटाटा लावल्यानंतर थोडासा ड्रायनेसपणा जास्त येतो. त्यानंतर आंघोळ करा आणि
मॉइश्चरायझर लावा, त्याने तो मॉइस्टपणा येईल. परंतु त्याच्यामुळे जे तुमचं टॅन रिमूव्हल झालेलं आहे ना, त्याचा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. तर बटाट्याचा असा उपयोग करून बघा. नंबर 4, दही. आता दुधाप्रमाणेच मध्येही अगदी दुधाप्रमाणे दहीलाही सुद्धा तो नियम लागू होतो, कारण की दोन्ही गोष्टींमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. आता बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की बाहेर जे सिरम मिळतात, मॉइश्चरायझर मिळतात किंवा कोणते क्रीम मिळतात, त्यात लॅक्टिक ॲसिडचे घटक किंवा प्रमाण लिहून असतं. तेच आपल्या दही आणि दुधामध्ये आहे. त्यामुळे अगदी दही तुम्ही आंघोळीच्या दरम्यान असं छान लावून घेतलं शरीरावरती आणि ड्राय झाल्यानंतर छान आंघोळ करून घेतली. आता थोडासा वास येऊ शकतो, कारण की दहीमध्ये थोडा आंबटसरपणा असतो. परंतु आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावल्यानंतर जो इफेक्ट तुम्हाला दिसेल तो तुम्हाला नक्की आवडेल. परंतु बहुतांश जणांना एक थोडंसं भीती असेल की आपल्याला दही सहन होणार की नाही किंवा कोणती गोष्ट सहन होईल की नाही. तर अगदी काय करायचं, आपल्या शरीरावरती जो एक सेन्सिटिव्ह पार्ट असतो, म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला हे सहन होत आहे की नाही. तर अगदी इथे म्हणजे कानाच्या मागे हा भाग सेन्सिटिव्ह असतो. तर अगदी थोडंसं बोटाला लावून इथे चेक करायचं. म्हणजे 5 मिनिटं इथे लावल्यानंतर थोडा लालसरपणा किंवा कुरुम किंवा काही छोटे छोटे डाग आले आहेत का. जर तुम्हाला आले असतील तर तुम्हाला ती गोष्ट सूट होत नाही आहे. परंतु जर असं काही झालेलं नाही तर तुम्ही हे यूज करू शकता. अगदी या भागातसुद्धा म्हणजे या पोर्शनमध्ये इथे घाम आलेला असतो, त्यामुळे हा भागसुद्धा सेन्सिटिव्ह असतो. तिथेही तुम्ही चेक करू शकता. आणि त्यामध्ये जर तुम्हाला अजिबात लालसरपणा अगदी काहीच आलेलं नाही आहे, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला सूट होत आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे दहीचा यूज करा. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही दही छान अंगाला लावून थोड्या वेळाने आंघोळ करायची आणि छान मॉइश्चरायझर लावायचं. झाले घरगुती उपाय. म्हणजे आठवड्यातून मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त म्हणत आहे मी की तुम्ही 2 वेळा ही गोष्ट करू शकता. अगदी 2 वेळा. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा करू शकता, पण यापेक्षा जास्त नाही. पण या गोष्टीला ना तितका एक स्लो इफेक्ट असतो, म्हणजे थोडा वेळ लागतो, पण रिझल्ट 100% दिसतो. आता हे झाले सर्व घरगुती उपाय. आता आपण जाऊया बाहेरील उपाय, म्हणजे अगदी क्रीम किंवा ट्रीटमेंट याकडे. परंतु या सर्व गोष्टीनंतर सनस्क्रीन लावायला विसरू नका, कारण की अगदी कोणतेही उपयोग तुम्ही केला ना किंवा कोणतेही क्रीम लावलं, काहीही लावलं आणि सनस्क्रीनचाच यूज नाही केला तर याच्यातल्या कोणत्याही गोष्टीचा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे सनस्क्रीन नक्की लावा. आता या सर्व किचनमधल्या गोष्टी म्हणजे अगदी आपण ह्या खाऊ शकतो अशा. परंतु आता आपण जाऊया बाहेरच्या, म्हणजे अगदी क्रीम्स किंवा एखाद्या डर्मोलॉजिस्टच्या ट्रीटमेंट याकडे. तर 6, रेटिनॉल. तर बऱ्याचदा लोकांना हे माहितीच नसतं की रेटिनॉल म्हणजे विटॅमिन ए. आणि त्यामध्ये सर्वात जास्त गैरसमज म्हणजे रेटिनॉल हे फक्त रिंकल्स म्हणजे ज्यांना सुरकुत्या आलेल्या आहे किंवा एखाद्या एज नंतर 40-50च्या महिलांनीच यूज करायचं असं काही नाही. रेटिनॉल आपण प्रत्येक वयोगटातले म्हणजे 18च्या नंतरचे, 18 ते 25च्या दरम्यानचे किंवा 25च्या नंतरचे तर सर्व महिला पुरुष हे रेटिनॉलचा उपयोग करू शकतात. रेटिनॉल काम काय करतं म्हणजे अगदी तुम्ही रेटिनॉलचं सिरम म्हणजे ज्यामध्ये रेटिनॉलचं प्रमाण आहे ते अगदी सिरम चेहऱ्यावरती किंवा ज्या भागात तुम्हाला काळवटपणा जाणवतो आहे त्या भागावरती लावलं तर अगदी ज्या लेयर्स असतात त्याला एकदम स्वच्छ करून तुमची जी आधीची त्वचा असते, जे आधीचा एक लेअर छान आपला असतो त्याला आणण्यास मदत करते. परंतु आठवड्यातून 2 किंवा 3 वेळाच आणि अगदी रात्रीच रेटिनॉलचा उपयोग करा. आता रेटिनॉल कोणत्या गोष्टीमध्ये असतं तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की डर्मॅको नावाचं एक सिरम असतं, त्यामध्ये रेटिनॉलचं प्रमाण असतं. किंवा असे कोणते सिरम घ्या ज्याच्यामध्ये रेटिनॉल नावाचा घटक आहे आणि ते सिरम यूज करा. याने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे किंवा बॉडीवरचे जे काळवटपणा आहे ते घालवण्यास मदत होते. नंबर 7, केमिकल पील. आता केमिकल पील नक्की काय असतं तर ग्लायकॉलिक ॲसिड किंवा अगदी ॲक्ने प्रोन स्किन असेल तर सॅलिसिलिक ॲसिड.
मोस्ट ऑफ द डर्मोलॉजिस्ट ह्या ग्लायकॉलिक ॲसिड यूज करतात आणि एक छोट्याशा बॉटलमध्ये, अगदी बॉटलही नाही, छोटंसं प्रमाण ते घेतलं जातं आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती किंवा जिथे जिथे काळवटपणा आहे तिथं ते लावलं जातं आणि अगदी ही गोष्ट टायमर लावून डर्मोलॉजिस्टच्या देखरेखीखाली केली जाते. नंतर लगेच ते काळंसुद्धा नाही, म्हणजे नंतर त्याला न्यूट्रलाइज केलं जातं, त्याला कूलिंग इफेक्ट दिला जातो आणि त्यानंतर संपूर्ण क्रिया झाल्यानंतर डर्मोलॉजिस्ट आपल्याला छान सनस्क्रीनसुद्धा अप्लाय करायला लावतात. आणि या गोष्टीमुळे थोडीशी ही प्रोसेस महागडी असते, पण 100% टॅन रिमूव्हल तर तुमचा जो काळवटपणा आहे तो जातो. डिपेंड करतं की तुम्हाला याच्यात किती प्रोसेस हव्या आहे, म्हणजे 2 हव्या आहेत, 3 हव्या आहेत, 4 हव्या आहे, किती स्किन तुमची डॅमेज झालेली आहे यानुसार ही प्राईस ठरली जाते. पण जर तुम्हाला झटपट काही घालवायचं असेल, एकदम आता छान इफेक्ट तुम्हाला चेहऱ्यावरती आणायचा असेल तर तुम्ही केमिकल पीलकडे जाऊ शकता आणि करू शकता. 8 आता लेझर ट्रीटमेंट. आपण बऱ्याचदा ना एखाद्या जाहिरातीमध्ये किंवा मूवीमध्ये असं चित्र दाखवल्याप्रमाणे बघितलं असते, काहीतरी असं उष्ण प्रकारचं थोडं इंजेक्शन टाईप आपल्या चेहऱ्यावरती सोडलं जाते. थोडंफार त्याच प्रकारचं लेझर ट्रीटमेंट असतं, परंतु हे सुद्धा खूप महागडं असतं. तर एक्झॅक्टली यामध्ये केलं काय जातं, तर आपल्याला चेहऱ्यावरती त्या त्या भागामध्ये, म्हणजे स्पेसिफिक ठिकाणी जिथे तुम्हाला काळवटपणा आलेला आहे तिथे एक उष्ण प्रकारचा एक घटक सोडला जातो, म्हणजे किरणे सोडलेली जातात आणि हे त्या लेअरपर्यंत सोडली जातात जिथे मेलॅनिनचं प्रमाण आहे. आता मेलॅनिन नावाचं घटक आपल्या चेहऱ्याचा रंग ठरवण्याचं काम करतं, म्हणजे अगदी त्या सरफेसपर्यंत जायपर्यंत जे समोरच्या लेअर आहेत त्याला ब्रेकआउट करून त्यात मेलॅनिनच्या प्रमाणापर्यंत ह्या किरणे सोडली जातात. त्यामुळे अगदी तुम्ही बघू शकता की लगेच ज्या मॉडेल असतात किंवा हिरोईनी असतात, अगदी छान त्यांचे कलर्स असतात, ब्राऊन डस्की स्किन, अगदी सेक्सी असतात, परंतु लेझर ट्रीटमेंटने ते सुद्धा आपल्या त्वचा थोडी निखळ करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही ह्याही गोष्टी करू शकता, लेझर ट्रीटमेंट करू शकता, परंतु जर तुमचं बजेट असेल तरच, कारण की ह्या गोष्टी खूप महागड्या असतात आणि चांगल्या डर्मोलॉजिस्टकडे हे जाऊनच तुम्ही या केल्या पाहिजे. पण जर तुम्हाला अगदी नाही जाता काही, सर्व उपाय करून झालेले आहे, तर तुम्ही एक तर केमिकल पील किंवा लेझर ट्रीटमेंट या गोष्टीकडे जाऊ शकता आणि तुमचा काळवटपणा हा 100% जातो, हे मी तुम्हाला नक्की सांगते. त्यामुळे तुम्ही केमिकल पील किंवा आता लेझर ट्रीटमेंट यूज करून बघा. तर आता ह्या सर्व गोष्टी करून जो एकदम जुना पुराणा तुमचं जे काळवटपणा आलेला आहे चेहऱ्यावरती, एकदम स्किन अशी नैराश्यजनक झालेली आहे, अगदी छान उत्तम त्वचा तुम्हाला आणायची आहे, तर हे सर्व उपाय तुम्ही करून बघू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.